अँड गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आपण आज 25 जानेवारीचे इम्पॉर्टंट न्यूज. फर्स्ट न्यूज बघूया. ओके, फर्स्ट न्यूज आहे मायकल मार्टिन यांना कन्फर्म करण्यात आलेला आहे ॲज अ आयर्लंडचे न्यू प्राईम मिनिस्टर म्हणून. तर बघूया, फियाना फेलचे लीडर मायकल मार्टिन यांना न्यू प्राईम मिनिस्टर म्हणून आयर्लंडचे कन्फर्म करण्यात आलेलं आहे. ओके, सो त्यांची ही सेकंड टर्म राहणार आहे ॲज अ प्राईम मिनिस्टर म्हणून. ते 64 इयर ओल्ड आहे. मार्टिन यांनी प्रिव्हियसली सुद्धा 2020 ते 2022 या पिरियडमध्ये सर्व केलेला आहे ॲज अ आयर्लंडचे प्राईम मिनिस्टर म्हणून. पण नंतर त्यांनी सेकंड हाफमध्ये फाईन गेल यांना हँडओव्हर केलेली त्यांची लिडरशिप. ओके, सो आता ऑलरेडी जे प्राईम मिनिस्टर आहेत तर ते आहेत सायमन हॅरिस. ओके, तर हे आउटगोईंग सायमन हॅरिस हे आउटगोईंग प्राईम मिनिस्टर आहेत आयर्लंडचे. तर ते रिटर्न करणार आहेत आणखी लेट 2027 मध्ये. ओके, सो आयर्लंडचे न्यू प्राईम मिनिस्टर म्हणून सिलेक्ट झालेले आहे, कन्फर्म झालेले आहे मिकेल मार्टिन. आणि मिकेल मार्टिन हे फियाना फेलचे लीडर आहेत. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट आहे MMRDA गोल्डन जुबली सेलिब्रेशन मध्ये. तर जे गोल्डन जुबली सेलिब्रेशन झालेलं आहे MMRDAचं, त्या दरम्यान MMRDA काय आहे तर मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी आहे. तर तेव्हा त्यांच्या सेलिब्रेशन दरम्यान 11 MOU साईन केलेले आहे, ज्याची वर्थ आहे $40 बिलियन, म्हणजेच 3.5 लाख करोड. ओके, सो हे कधी करण्यात आलेलं आहे? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम डॅवॉस इथे. तर जे MOU साईन करण्यात आलेले आहे ते झालेले आहे चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस आणि मेट्रोपॉलिटन कमिशनर संजय मुखर्जी यांच्या प्रेझेन्समध्ये ते MOU साईन झालेले आहे. नेक्स्ट आता बघूया की प्रपोज इन्व्हेस्टमेंट्स काय आहे. तर जे इन्व्हेस्टमेंट्स आहे ते नेक्स्ट 3 to 5 इयर्समध्ये अर्बन ट्रान्सपोर्ट, रिजनल डेव्हलपमेंट, कटिंग एज टेक्नॉलॉजीजमध्ये इन्व्हेस्ट करण्यात येणार आहेत. काही की इंटरनॅशनल आणि इंडियन कंपनीज आहे जे की या इन्व्हेस्टमेंटमध्ये इन्क्लूड आहे. तर ते कोणते आहे बघूया. क्रॉस रेल इंटरनॅशनल UK, द डिपार्टमेंट ऑफ फॉर ट्रान्सपोर्ट UK. तर यांचा फोकस राहणार आहे ऑन ट्रान्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटवर इन मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये. नेक्स्ट आहे युनिव्हर्सिटी ऑफ बिर्मिंघम सेंटर फॉर रेल्वे रिसर्च अँड एज्युकेशन, हे पण UKचं आहे. तर कोलॅबोरेट करणार आहेत ते विथ MMRDA सोबत अचीव करण्याकरता सस्टेनेबल अर्बन ट्रान्सपोर्ट. नेक्स्ट ब्रुकफिल्ड कॉर्पोरेशन कॅनडाची आहे, जे प्रपोज करणार आहे $12 बिलियन इन फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये टू ड्राईव्ह इकॉनॉमिक ग्रोथ इन MMR मध्ये. ओके, सो हे काही जे MMRDAची गोल्डन जुबली होती त्या सेलिब्रेशनच्या दरम्यान 11 MOU साईन करण्यात आलेले आहे. आणि ते 11 MOU जे आहे त्याची वर्थ आहे $40 बिलियन, म्हणजेच 3.5 लाख करोड. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट आता जसं काल पण आपण एक न्यूज घेतलेली आहे की DRDO जे आहे ते कोणता टॅब्ल्यू ते तिथे दाखवणार आहे, जे झाकी राहणार आहे त्यामध्ये. सो बघूया आता झारखंड हे कोणती झाकी दाखवणार आहेत 26 जानेवारीच्या सेलिब्रेशनमध्ये. तर झारखंड हे ट्रिब्यूट देणार आहेत रतन टाटा यांना रिपब्लिक डेच्या टॅब्लोमध्ये. तर ट्रिब्यूट टू रतन टाटा. झारखंडचे जे रिपब्लिक डे टॅब्लो राहणार आहे ते ऑनर करणार आहे. त्यामध्ये रतन टाटा यांची लिगसी आणि त्याच्यामध्ये ते हायलाइट करणार आहेत सिग्निफिकंट कंट्रीब्युशन टू द स्टेट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, पर्टिक्युलरली कुठे तर जमशेदपूर या सिटी करता. जमशेदपूरचं सिग्निफिकन्स काय आहे तर जे टॅब्ल्यू आहे ते शोकेस करणार आहेत जमशेदपूरचं वेल नोन ॲज फर्स्ट स्टील सिटी. ओके, फर्स्ट स्टील सिटी आहे ती इंडियाची जमशेदपूर. तर ते शोकेस करणार आहेत ते, आणि इस्टॅब्लिश जे की झालेली होती, करण्यात आलेली होती बाय टाटाज इनिशिएटिव्हनी 1911 मध्ये. सिम्बोलाइज करणार आहेत इंडियाचं इंडस्ट्रियल स्ट्रेंथ आणि प्रोग्रेस. ओके, तर झारखंड जे आहे ते ट्रिब्यूट देणार आहेत रतन टाटा यांना रिपब्लिक डेच्या परेडमध्ये कर्तव्य पथवर, आणि ते शोकेस करणार आहेत जे की सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन जे दिलेलं आहे स्टेटच्या इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट करता रतन टाटाजींनी, आणि जे स्पेसिफिकली पर्टिक्युलरली जमशेदपूर
सिटीमध्ये जे दिलेलं आहे तर ते सुद्धा ते शोकेस करणार आहेत. आणखी काय काय शोकेस करणार आहे बघूया. तर कल्चरल अँड इंडस्ट्रियल डिस्प्ले सुद्धा राहणार आहे. त्या टॅब्लूमध्ये ते हायलाइट करणार आहेत बोथ जमशेदपूर इंडस्ट्रियल अचीवमेंट आणि झारखंडचं रिच कल्चर हेरिटेज, ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे ट्रॅडिशनल डान्सेस, हँडीक्राफ्ट्स, आर्ट फॉर्म्स आणि जसे की जे ट्रायबल आर्टिस्ट आहे त्यांनी केलेले जे सोहारी आणि कुभार पेंटिंग्स आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये ते शोकेस करणार आहेत. फोकस राहणार आहे ऑन वुमेन एम्पॉवरमेंट आणि एज्युकेशनवर. सो त्या टॅब्लूमध्ये आणखी काय शोकेस करणार आहे ते एम्फसाइज करणार आहेत वुमेन्सचा रोल इन जनरेटिंग एम्प्लॉयमेंट. ओके, एम्प्लॉयमेंट जनरेट करण्यामध्ये वुमेन्सचा काय रोल आहे ते सुद्धा ते एम्फसाइज करणार आहे आणि हायलाइट करणार आहे. एज्युकेशन ही एक की आहे झारखंडच्या डेव्हलपमेंटची. सो आणि अलाइनिंग आहे विथ विजन विकसित भारत, डेव्हलप्ड इंडिया अँड विकसित झारखंड. ओके, सो झारखंड हे रतन टाटा यांना ट्रिब्यूट देणार आहेत 26 जानेवारीच्या परेडमध्ये. त्यांचा जो टॅब्लू राहणार आहे झारखंडचा त्यामध्ये ते शोकेस करणार आहेत तिथले कल्चरल आणि इंडस्ट्रियल डिस्प्लेज, स्पेसिफिकली जमशेदपूर सिटीमध्ये जे जे काही डेव्हलपमेंट झालेले आहे ते आणि रतन टाटा यांना ते ट्रिब्यूट देणार आहेत. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट आहे तर फॉर्मेशन करण्यात आलेलं आहे वर्ल्ड क्रिकेट कनेक्ट्स ॲडवायझरी बोर्डचं. तर बघूया आपण आता या बोर्डमध्ये कोणकोणते मेंबर्स राहणार आहेत. सो वर्ल्ड क्रिकेट कनेक्ट्स ॲडवायझरी बोर्ड हे फॉर्म करण्यात आलेली आहे ॲड्रेस करण्याकरता वेरियस चॅलेंजेस आणि अपॉर्च्युनिटीज ग्लोबल क्रिकेटमध्ये. सो हा एक इंडिपेंडेंट ग्रुप आहे जो की फॅसिलिटेट करेल जे पण डिस्कशन्स राहणार आहे ड्युरिंग ॲन्युअल वर्ल्ड क्रिकेट कनेक्ट्स इव्हेंटचे जे की हेल्ड होणार आहे लॉर्ड्स इथे 7 जून ते 8 जून पर्यंत. आणि हे जे आहे ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन जे राहणार आहे फिनाले बिटवीन साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये, त्याच्या आधी हे सगळे डिस्कशन्स ते करणार आहेत. नेक्स्ट, बोर्डचा एम आहे शेप करणे इव्हेंट्सचा अजेंडा आणि प्रमोट करणे स्ट्रॅटेजिक डिस्कशन्स फॉर द स्पोर्ट्स फ्युचर सक्सेस करता. मेंबर्स बघूया आता ॲडवायझरी बोर्डमध्ये कोण कोण आहेत. तर त्याच्यामध्ये आहेत जय शहा जे की चेअरमॅन आहे ICCचे, सौरव गांगुली जे की फॉर्मर इंडियन कॅप्टन आणि फॉर्मर प्रेसिडेंट ऑफ BCCI आहेत, कुमार संगकारा जे की फॉर्मर श्रीलंका कॅप्टन आणि फॉर्मर MCC प्रेसिडेंट आहेत, क्रिस डेरिंग जे की CEO आणि वेस्ट इंडिज, मेल जोन्स जे की फॉर्मर ऑस्ट्रेलियन इंटरनॅशनल आणि ब्रॉडकास्टर आहेत. ओके, सो हे ॲडवायझरी बोर्डचे मेंबर्स आहेत. आणि वर्ल्ड क्रिकेट कनेक्ट ॲडवायझरी बोर्डचं फॉर्मेशन करण्यात आलेलं आहे कशाकरता, तर जे अपॉर्च्युनिटीज आणि चॅलेंजेस आहेत ग्लोबल क्रिकेटमध्ये त्यांना ॲड्रेस करण्याकरता. ओके, नेक्स्ट आहेत युनायटेड हेल्थ ग्रुप यांनी अपॉइंट केलेला आहे टीम नोएल यांना ॲज अ CEO म्हणून युनायटेड हेल्थ केअरचं. तर बघूया, युनायटेड हेल्थ ग्रुप यांनी अपॉइंट केलेला आहे टीम नोएल यांना चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून युनायटेड हेल्थ केअरचं. ते सक्सीड करणार आहेत ब्रॅन थॉम्सन यांना, जे की ट्रॅजिकली त्यांची डेथ झालेली आहे जेव्हा न्यूयॉर्कमध्ये शूटिंग झालेली होती त्यामध्ये ब्रॅन थॉम्सन यांची डेथ झालेली आहे. सो त्यांना ते सक्सीड करणार आहेत. ओके, सो बॅकग्राऊंड काय आहे नोएल यांचा. नोएल हे फॉर्मरली CEO होते युनायटेड हेल्थ मेडिकेअरचे. ओके, युनायटेड हेल्थ मेडिकेअर डिव्हिजनचे जे CEO होते फॉर्मरली, जे की लीड करणार आहेत कंपनीची लार्जेस्ट इन्शुरन्स सेगमेंटला आणि त्यामुळे जनरेट $298 बिलियन सेल्स आणि 15.6 बिलियन ऑपरेटिंग प्रॉफिट 2024 मध्ये. नेक्स्ट त्यांच्या लिडरशिप जर्नीबद्दल बघूया. सो नोएल यांनी युनायटेड हेल्थमध्ये सुद्धा वर्क केलेलं आहे 2007 पासनं आणि त्यांनी आणखी सर्व केलेलं आहे मेडिकेअर बिझनेसमध्ये. ते हेड होते सिन्स 2021 पासनं. ओके, सो युनायटेड हेल्थ ग्रुपने टीम नोएल यांना अपॉइंट केलेला आहे ॲज अ CEO म्हणून युनायटेड हेल्थ केअरचे. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट इंडियन शॉर्ट फिल्म अनुजा ही नॉमिनेट झालेली आहे ऑस्कर 2025 करता.
तर बघूया, इंडियन शॉर्ट फिल्म अनुजा हे नॉमिनेट झालेली आहे ॲज अ बेस्ट शॉर्ट फिल्म लाईव्ह ॲक्शन कॅटेगरीमध्ये फॉर ऑस्कर 2025 मध्ये. ओके, आणि नॉमिनेशन्स जे आहे ते अनाऊन्स केलेले आहे बॉइन यँग आणि रशेल सेनोट यांनी. नेक्स्ट आता फिल्मचे डिटेल्स बघूया की कोणी कोणी या फिल्ममध्ये कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. सो ही फिल्म डायरेक्ट केलेली आहे ॲडम ग्रीव्सनी आणि सुचित्रा माथेनेनी. सो प्रोड्युसर्स आहेत गुनीत मुंगा जे की 2 टाइम अकॅडमी अवॉर्ड विनर आहेत, ॲक्टर प्रियंका चोप्रा आणि मिंडी काली. तर ह्यांचं कंट्रीब्युशन आहेत या शॉर्ट फिल्म करता, जे की डायरेक्ट केलेली आहे ॲडम ग्रेव्स यांनी, सुचित्रा माथेनी यांनी. नेक्स्ट बघूया प्लॉट ओव्हरव्ह्यू. सो जी अनुजा जी शॉर्ट फिल्म आहे ती रिव्हॉल्व आहे अराउंड 9 इयर ओल्ड गर्ल आणि तिची जी सिस्टर आहे फलक, आणि ज्याच्यामध्ये की ते लाईफ चेंजिंग अपॉर्च्युनिटीजला एन्काउंटर करतात आणि नरेटिव्ह जो आहे तो एक्सप्लोर करतो. थीम जी की सिबलिंग बॉन्डिंग आणि जी चॅलेंजेस आहेत जे फेस करतात गर्ल्स वर्ल्ड वाईड, ते सगळं याच्यामध्ये नरेट केलेलं आहे. नेक्स्ट आता कम्पिटिंग फिल्म्स कोणत्या आहेत अनुजा याकरता. सो त्याच्यामध्ये आहेत एलियन, द लास्ट रेंजर, आय एम नॉट अ रोबोट, द मॅन हू कुड नॉट रिमेन सायलेंट. तर या पण फिल्म्स अनुजा हिच्यासोबत कम्पीट करत आहेत याच्या अगेन्स्टमध्ये, ज्या की शॉर्टलिस्ट झालेल्या आहेत. ओके, सो इंडियन शॉर्ट फिल्म, तर ही इंडियन शॉर्ट फिल्म आहे जी की अनुजा नॉमिनेट झालेली आहे ऑस्कर 2025 करता. नेक्स्ट बघूया, क्वेश्चन्स बघून घेऊया. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, हू हॅज बीन कन्फर्म्ड ॲज द न्यू प्राईम मिनिस्टर ऑफ आयर्लंड. तर आयर्लंडचे न्यू प्राईम मिनिस्टर म्हणून कोण कन्फर्म झालेले आहे, ते झालेले आहे मायकल मार्टिन. नेक्स्ट, how much is the investment proposed in the MOU signed by MMRDA at the World Economic Forum 2025. तर किती इन्व्हेस्टमेंट प्रपोज करण्यात आलेली आहे, ती काय करण्यात आलेली आहे 40 बिलियन US$, म्हणजे 3.5 लाख करोड. नेक्स्ट, ओके, हा क्वेश्चन थोडा वेगळा आहे तरी बघून घेऊया आपण. व्हॉट इज द न्यू MSP फॉर द रॉ ज्यूट फॉर 2025-26 मार्केटिंग सीझन अप्रूव्ड बाय गव्हर्नमेंट. तर हा एक न्यू क्वेश्चन बघूया आपण. तर काय हा न्यू MSP काय आहेत रॉ ज्यूट करता 2025-26 मध्ये मार्केटिंग सीझन, जो की अप्रूव्ड केलेला आहे गव्हर्नमेंटनी. तर किती केलेला आहे अप्रूव्ड, 4650 पर क्विंटल. नेक्स्ट बघूया, which former Indian cricketer is inducted into the World Cricket Connects Advisory Board. तर कोणते फॉर्मर इंडियन क्रिकेटर आहे ज्यांना इंडक्ट करण्यात आलेलं आहे वर्ल्ड क्रिकेट कनेक्ट ॲडवायझरी बोर्ड मध्ये, तर ते करण्यात आलेलं आहे सौरव गांगुली यांना. हू हॅज बीन अपॉइंटेड ॲज द CEO ऑफ युनायटेड हेल्थ केअर बाय युनायटेड हेल्थ ग्रुप. युनायटेड हेल्थ ग्रुपनी युनायटेड हेल्थ केअर इथे कोणाला CEO म्हणून अपॉइंट केलेलं आहे, तर ते केलेलं आहे टिम नोएल यांना. Next, which Indian short film has been nominated for the best short film live action category at Oscar 2025. तर इंडियाची कोणती शॉर्ट फिल्म आहे जी की नॉमिनेट झालेली आहे ॲज अ बेस्ट शॉर्ट फिल्म लाईव्ह ॲक्शन कॅटेगरी ॲट ऑस्कर 2025 मध्ये, तर ती आहे अनुजा. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थँक्यू.